या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं या ठिकाणी पूजन झालेलं आहे। त्यानंतर मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन करायचं आहे। अप्तः दीप भव स्वयं प्रकाशित व्हा असा संदेश तथागत गौतम बुद्ध देतात। त्याचप्रमाणे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ज्ञानदीप लावू जगी नाचू कीर्तनाचे रंगी। अशा पद्धतीने आपली जी परंपरा आहे, जो वारसा आहे, त्या वारसाप्रमाणे आपण या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत। रवींद्र खोमने सर यांनी देखील स्टेजवरती बसायचं आहे। त्यांना विनंती आहे, त्यांनी कृपया स्टेजवरती यायचं आहे। रवींद्र खोमने सर। धन्यवाद साहेब। ज्या मातीनं हे स्वराज्य दिलं, ज्या मातीनं अटके पार झेंडे लावण्याची ताकद दिली, जी माती कपाळाला आजही लावली तर एक नवी स्फूर्ती तयार होते, अशा मातीनं हे स्वराज्य दिलं आणि त्याच मातीतील 13वे वंशज शिवाजीराजे जाधव यांचा या ठिकाणी सत्कार होतो आहे। जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करायचं आहे। यानंतर या कार्यक्रमाची प्रस्तावना करायची आहे। किशोर भाऊ चव्हाण। महात्मा ज्योतिबा राजे शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, सर्व महापुरुषांना सर्वप्रथम अभिवादन। आज आपण दिल्लीला ऐतिहासिक मोठ्या सभागृहात सामाजिक संघटनेच्या माध्यमातून 3रे वर्ष जयंती साजरी करत आहोत आणि ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहे, आज आपल्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष शिवाजीराव जाधव आहे आणि जे उद्घाटक म्हणून आम्हाला जे ह्या वेळेस लाभलेले आहेत जाधव साहेब। आम्ही जाधव साहेबापासून सरकटे दादा मी आणि कालपासून थोडं संपर्कात होतो, पण आज जशी रॅली निघाली आणि रॅलीत आम्हाला जास्त वेळ मिळाला आणि चर्चा केली, म्हणलं आम्ही छावा आहे, पण ते मंत्रिमंडळात राहून छावा आहे, कारण आज दिल्लीच्या राजधानीत राहून पूर्ण दिल्लीभर आपली रथयात्रा निघालेली आहे आणि हे 3रं वर्ष असताना ह्या 3ऱ्या वर्षी आपल्याला संस्कृती विभाग जे महाराष्ट्र शासन त्यांचं सहकार्य लागलेलं आणि या सहकार्य मिळवण्यासाठी प्राध्यापक राजेश सरकटे यांनी फार मोठी मेहनत घेतलेली आहे। त्याकरता मी महाराष्ट्र शासन आणि राजेश दादाचे आभार व्यक्त करतो की त्यांच्या माध्यमातून जयंतीत आपण करतोच आहे। 28-29 वर्षापासून आपण आपल्या ठिकाणी करतो आहे आणि इथं का बरं आलो आपण? दादो साहेब तुम्हाला विनंती आहे, चव्हाण साहेब मागच्या वेळचे उद्घाटक होते आपले, आम्ही इथं दिल्लीला येऊन जयंती साजरी करण्याचा हेतू आमचा काहीतरी। 94ला संघटना स्थापन झाली, 96ला पहिली जयंती आहे, पहिल्या वर्ष आणि दुसऱ्या वर्षीला चव्हाण साहेब उद्घाटन होते आणि चव्हाण साहेबाचं त्यावेळेस भाषण ऐकलं की चव्हाण साहेबांनी त्यावेळेस म्हणलं की संभाजीराजांची जयंती उत्तर विभागात का पाहिजे, त्यांनी त्या भाषणात सांगितलं, ते त्याविषयी बोलतील, पण आम्ही इथं काय करतोय? 2023ला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीराजे जयंतीला शासन स्तरावर मान्यता दिली साहेब। जशी मान्यता दिली तसं आमच्या डोक्यात संकल्पना आले, मी असेल, तानाजी असेल, विलासभाऊ असेल, चर्चा केली, काकडे बिकडे, आपल्याला दिल्लीला जयंती करायची आहे। विचार करा बरं का काय बोलतो मी, आम्हाला पहिली जयंती दिल्लीला करायची, आमची चर्चा झाली, सगळ्यांचं एकमत झालं आणि तो हॉल आपला खालचा हॉल पूर्ण भरला होता पहिल्या जयंतीला। दुसऱ्या जयंतीला आम्हाला अडचण आली, आमच्याकडे आचारसंहिता संपली आणि जाधव साहेब इथं आचारसंहिता होते, आम्हाला काही माहीत नव्हतं। तानाजी यांनी पुढाकार घेतला, हॉल वगैरे बुक केला, बरं झालं ते चव्हाण साहेब आले तिथे उद्घाटनाला, त्यांची गार्ड, सिक्युरिटी गार्ड, काय झेड सिक्युरिटी, ते पोलीसवाल्याला ते म्हणे काय गुन्हा दाखल करायचा माझ्यावर करा म्हणे। दुसरी जयंती केली ना, ही 3री जयंती आहे। 3ऱ्या जयंतीला आपण जयंती तर करतोच आहे, पण मराठा मोळा सांस्कृतिक मोळा हा कार्यक्रम सादर होतो आहे। आपण काय केलं, जयंती आणि सांस्कृतिक महोत्सव हा संयुक्तपणे काम करायचं आहे। आणि मी महत्त्वाचं सांगतो, आता उद्देश काय आमचा साहेब, जाधव साहेब तुम्हाला विनंती आमची, काही ठिकाणी आम्हाला बोलता येत नाही पण तुम्हाला बोलणार, आणि चव्हाण साहेब तुम्हालाही मागच्या वेळेस बोललो होतो मी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला केंद्र स्तरावर मान्यता नाही आहे, ती आम्हाला मान्यता मिळवून द्यावी हे तुम्ही दोघांनी प्रयत्न करावे, कारण हे शिवप्रेमी सरकार आहे। आत्ताच नवीन बातमी सांगतो की ज्या काही किल्ल्याला आपण जे ट्रेन जी प्रदर्शनं करणार ते सुरुवात केलेलं, मी केंद्र सरकारचे आभार मानतो।
तुम्ही विचार करा ना, छत्रपती शिवाजी महाराजांना शिवभक्त बोधी साहेब आहे, शाह आहे, सगळे मंत्रिमंडळ आहे, जाधव साहेब आहे. आम्हाला दुखतंय कुठेतरी की एवढं असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला मान्यता का नाही, काय मिळत नाही. तर आम्ही त्याच्या अडचणी काढल्या साहेब, जाधव साहेब. आम्ही विनंती केली, कारण त्यांचे वंशज पण खासदार होते, काही मंत्री झाले असतील. अडचण ही मिळाली की केंद्र सरकारने असा निर्णय घेतलेला आहे की सुट्टी देता येऊ नये, म्हणून त्यांनी निर्णय घेतलेला आहे. तर आम्ही शिवभक्त म्हणून तुम्हाला विनंती करतो, सरकार म्हणून तुम्हाला आणि चव्हाण साहेबांना विनंती करतो, आम्हाला सुट्टी देताना म्हणजे जयंती साजरीचं मान्यता द्या, पण सुट्टी देऊ नका. का देऊ नका? ही जयंती पूर्ण विद्यापीठात भारताच्या आणि शाळेमध्ये व्याख्यानासहित साजरी झाली, त्याला आपण जयंती म्हणूया. आणि आम्ही ज्यावेळेस इथं उभं राहून हक्काने बोलतो ना, हा प्रयोग संभाजीनगरला आपण केला आहे. स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसलेंचा महाराष्ट्र शासनाकडून आपण जयंतीला मान्यता घेतली, सुट्टी मागितली नाही, शासनाने सुट्टी दिली नाही, पण ती जयंती विद्यापीठात आणि शाळेत आपल्या व्याख्यानासहित साजरी होती. हा आपला पायगंड आहे, आपला इतिहास माहीत व्हायला पाहिजे. आता केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे पाठ्यपुस्तकात समावेश व्हा म्हणून. दुसरा आमचा विषय आहे की मराठा टुरिझमचं तुमच्या हाताने आत्ता प्रकाशित केलं आहे. चव्हाण साहेबांना तर चांगलं माहिती आहे. गुजरात ते काश्मीर, तंजावर ते काश्मीर आणि गुजरात ते पेशावरपर्यंत मराठ्यांचं राज्य होतं. बौद्ध टुरिझम आपल्या इथं भारतात चालू झालेलं आहे. मागच्या अधिवेशनात जैन टुरिझमला मान्यता मिळालेली आहे. मग मराठा टुरिझम का होऊ नये? आणि हे का करायचं आहे? तंजावरला आपलं मराठ्यांचं राज्य होतं, काश्मीरपर्यंत होतं. गुजरात हे पेशावर जे आजची लढाई चालू आहे ना आपल्या सैनिकांची, हे पेशावर आपल्या ताब्यात होतं, अटक मराठ्यांनी ताब्यात घेतला होता. हा इतिहास मराठा टुरिझम, मराठा सर्किट म्हणून सरकारने चालू करावे अशी आमची मागणी आहे. पण आमच्या एक कानावर आला, श्रीकांत शिंदे साहेबांनी, जाधव साहेब, श्रीकांत शिंदे साहेबांनी हा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला असं आमचं म्हणणं आहे. पण आमचं म्हणणं काय, मराठा टुरिझमच नावावर करा ना तुम्ही. शिवाजी महाराज हा एक पर्याय असू शकतो. मी जास्त वेळ घेणार नाही, कार्यक्रम उशीर झालेला आहे. सर्वांचे धन्यवाद. धन्यवाद भाऊ. धन्यवाद किशोर भाऊ. अगदी मोजक्या शब्दामध्ये आपण या ठिकाणी खूप चांगली माहिती दिलीत. यानंतर मनोगतासाठी मी या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष, ज्यांनी गेली महिन्याभरापासून या जयंतीसाठी धडपड केली, हा सर्व कार्यक्रम घडून आणला, जीव ओतला या कार्यक्रमामध्ये असं म्हणता येईल, आदरणीय डॉक्टर विलासजी पांगरकर यांना मी विनंती करतो, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्या नावावर आम्ही भारतभर फिरतो, ते आमचे शंभूराजे, आणि ज्यांच्यामुळं आपण आज इथं आलो. शंभूराजेंचा जन्मोत्सव आणि ही राष्ट्रीय जन्मोत्सव व्हावं याच्यासाठी आमचे सगळे छावे, सगळ्या क्षेत्रातल्या सहकारी आज आम्हाला या व्यासपीठावर जे प्रमुख मार्गदर्शक म्हणता येईल, कायम आमच्या कार्यक्रमाला असतात, आमचे शिवाजीराजे भोसले, आणि आज खास करून केंद्रीय मंत्री प्रतापदादा जाधव हेही आम्हाला खास करून प्रमुख पाहुणे भेटलेत. तसेच आमचे नातेवाईक आणि आमच्या तालुक्यातले भूमिपुत्र सुरेशरावजी चव्हाणके साहेब, त्यांचाही शाहीबाबाच्या नगरीतून दिल्लीमध्ये आज मराठा म्हणून, हिंदू म्हणून काम करतात देशामध्ये, तेही आमच्या आवाजाला देऊन हे देऊन कायम कुठल्याही कार्यक्रमाला येतात. तेही आमचे खास मार्गदर्शक आहेत. तसेच आमचे संघटनेमधले सर्वजण, नावं घेणं आता अवघड आहेत, म्हणून संघटनेतल्या छोट्या मोठ्या सहकारी, आमचे परिवारातले सर्व नातेवाईक, आणि आज आपले किशोर भाऊ चव्हाण ज्यांनी ही गाथा वाचली. किशोर भाऊंचा अभ्यास जर सांगायचा ठरला, बऱ्याच संघटना झाल्यात,
अण्णासाहेब जावळे, शालिनीताई पाटील हे मराठा आरक्षण मागत असताना ते पुढं जायचे आणि पाठीमागून किशोर भाऊ कुठल्या तरी जिल्ह्यात जाऊन पत्रकार परिषद घ्यायचे आणि एकटेच फिरायचे, त्यांच्या जोडीला आम्ही असायचो. असं करत असताना किशोर भाऊ आणि आम्ही टीम अक्षरशः सरकारच्या त्रासाला कंटाळून गेलो होतो आणि काही छोट्या व्यक्तींनी, आज व्यासपीठावर सगळ्यांचे नावं घेणं थोडंसं अवघड जाईल, पण विषय खूप गंभीर आहेत आणि केंद्रातले मंत्री आमच्या इथं आहेत, चळवळीचे आहेत, शेतकऱ्यांचे राजे आहेत. म्हणून आम्ही आता मेन विषयाकडे येतो. ज्या वेळेस हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मराठा समाजाचे नेते आम्हाला दारात उभे करत नव्हते आणि तो क्रोध घेऊन आम्ही रायगडवर गेलो आणि रायगडवर शपथ घेतली का यांना आपण घरात बसवल्याशिवाय थांबायचं नाही. मग काय करायचं, तर आम्ही विनोद तावड्यांना धरलं आणि विनोद तावड्यांच्या मार्फत मराठा समाजाला न्याय मिळेल ही भूमिका घेऊन त्यांना आम्ही महाराष्ट्रात फिरवलं. आणि किशोर भाऊ, तानाजी उशेकर, आपले सगळेजण आम्ही, परमेश्वर नलवाडे पाटील, काकडे पाटील असतील, काळेसाहेब असतील, आमचे सगळ्या टीमनी हे काम केलं. आणि ज्या वेळेस आम्ही हा मंत्र विनोद तावड्यांना दिला का नरेंद्र मोदी साहेबांना रायगडवर आणा आणि रायगडचा आशीर्वाद घ्या, रायगडचा आशीर्वाद घेतला तर आपल्याला देशामध्ये 33 कोटीचा देवांचा आशीर्वाद भेटणार आहेत. कारण हे मंदिरं हे जे जागृत ठेवले आमचे चव्हाण साहेब, सांगणारे सुरेशराव चव्हाणके साहेब, तो आशीर्वाद खरोखर त्यांनी नरेंद्र मोदी साहेबांना रायगडवर आणलं. आणि त्यावेळेस काँग्रेसचे माणिकराव ठाकरे प्रदेश अध्यक्ष होते, ते आम्हाला फोन करून सांगायचे का तुम्ही नरेंद्र मोदीच्या विरोधात रायगडजवळ आंदोलन करा, ते आपल्याला गुजरातमध्ये चोर म्हणतात आणि तुम्ही कोणचे साव आहे असं आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं होतं. म्हणून मराठ्यांचा इतिहास 4 लोकांनी जरी ठरवला तर काहीही करू शकतात. आमच्या काकडे पाटलांनी 9 लोकांमध्ये मराठा क्रांती मोर्चा ठरवला आणि तो देशाच्या बाहेर काढून दाखवला. असेही आमचे काकडे पाटील, परमेश्वर भाऊ इथं आहेत. म्हणून साहेब, आज एवढंच सांगायचं आहे का संभाजीराजे अमोल कोल्हेंना आम्ही रिक्वेस्ट करून मालिकाला मदत केली आणि तेही पक्षात गेले. आज जो आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा रथ मागच्या महिन्यामध्ये नाशिकवरून शिवाजी महाराजांचा रथ जयपूरला आणला आणि ज्या ज्या राज्यामध्ये जयंती होत नाही त्या राज्यामध्ये आम्ही जयंती साजरी करतो. आम्ही 14 राज्यांमध्ये जयंती साजरी केली, पण आमच्या संघ सरकारमधले मंत्री किंवा कोणी नव्हतं म्हणून ते प्रकाशित झालं नाही. आज आम्हाला जाधव साहेबांच्या माध्यमातून आज जेव्हा रथ आमचा रात्री त्यांच्या बंगल्यावर गेला, सकाळी जाताना रथ अतिशय सुंदर असं त्यांनी सजवून ठेवला आणि स्वतः एवढ्या उन्हामध्ये अख्ख्या भारत देशाने पाहिला का एवढ्या टेम्परेचरमध्ये असा एकच शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि छत्रपती संभाजीराजांचा मावळा आहेत का ते अख्ख्या दिल्लीच्या पूर्ण याच्यामध्ये रॅलीमध्ये उन्हामध्ये झेंडा घेऊन आपला छत्रपती शंभूराजांचा रथ घेऊन आलेत. आम्हाला तर शक्य नव्हतं, आम्हाला पोलिसांनी येऊनच दिलं नसतं, पण मी टाळ्या वाजवून अख्ख्यांना स्वागत करायला लावल का आपल्याला राजे भेटले आणि जाधव साहेब भेटले म्हणून ह्या गोष्टी घडल्यात. असं सहकार्य आम्हाला करावं अशी आमची भूमिका आहेत. आणि आम्ही ज्या ज्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होत नाही तिथं जाऊन जयंती करायचा संकल्पना आमची आहेत. आणि म्हणून आमच्या विजय काकडे पाटलांनी, परमेश्वर नलवाडे पाटलांनी छावा भारत क्रांती मिशनच्या नावाने जे घोषणा केलीत आणि भारतभर हे भ्रमण करायचं ठरलं. आम्हाला सहकार्य करणारे आमचे सुरेशराव चव्हाणके साहेबसुद्धा आहेत, तेही आम्हाला मदत करणार आहेत. आणि आपण सगळ्यांनी जिथं जिथं कार्यक्रम असेल तिथं तिथं आपण यावं. मी ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अजून एक सांगू शकतो, आम्ही जेव्हा आग्र्यावर जयंती करायला आलो
त्यावेळेस आग्र्याला जाताना आम्हाला त्या किल्ल्यामध्ये साधा शिवाजी महाराजांचा फोटोसुद्धा नेऊन दिला नाही साहेब. हे तुम्हाला सांगायचा विषय आहेत, कारण आम्हाला ते दुःख वाटलेलं आहे. म्हणून आम्ही हा एवढा मोठा टॅच्यू शिवाजी महाराजांचा आणि संभाजीराजांचा टॅच्यू घेऊन आज आम्ही भारतभर फिरायचं ठरवलेलं आहे. आणि याला आपण सगळे मदत करशाल याची अपेक्षा आम्ही सगळे व्यक्त करतो. कारण आम्ही पुढची जयंती सकाळची संभाजीराजांची जयंती जी आहेत ती आग्र्याच्या किल्ल्यात आम्ही करणार आहोत, आपण सगळे महाराष्ट्रातले लोक, आणि नंतर दिल्लीत होणार आहेत. हेही आजच आम्ही घोषणा केलेली आहेत. कारण आम्ही जो रथ एवढा लाखो रुपये खर्चून हा रथ बनवलेला आहे, हा काही शो म्हणून नाही आणि कोणाकडून पैसे घेऊन आम्ही बनवलेला नाही. हा आमच्या स्वकष्टाने हा रथ बनवलेला आहे. म्हणून फक्त आम्हाला समाजाचे लोक रस्त्यामध्ये काय वाटेल ते जेवायला देतात, पाणी देतात. हजारोच्या संख्येने लोक मराठा समाजाच्या रस्त्यावर येतात. सगळ्या समाजाच्या लोकांनी आपल्या संभाजीराजांना आणि शिवाजीराजांच्या रथाचं करोडो लोकांनी स्वागत केलं. हीच आमची संपत्ती आहेत. हेच आमच्या रक्तात असलं पाहिजेत. आपण मुलांसाठी स्वतःसाठी किती इस्टेट कमवलं, काही कामाचं नाही. म्हणून ही संकल्प घेऊन आपण निघालेलो आहोत. आम्हाला सगळ्यांनी वेळ दिला आणि या कार्यक्रमाला सगळे आलेत. आमचे कलाकार असतील, वर्षा उगावकर असतील आणि सगळी टीम त्यांची, आमचे सुरेशराव जाधव जे कायम आम्हाला 5-10 हजार रुपयामध्ये कार्यक्रम करायचे आणि कुठेही यायचे, पण 2 कार्यक्रमापासून त्यांनी आमच्याकडे पैसे मागितले नाही. म्हणून त्यांचाही धन्यवाद. खास करून आमचे सरकटे साहेब आम्हाला जोडी झाले आणि सरकारकडून त्यांना काहीतरी पुढच्या काळामध्ये बांधण मिळवून देतील अशी अपेक्षा आम्हाला आहेत. वा वा वा, धन्यवाद. टाळ्या वाजवून धन्यवाद. आणि सगळे छोटे मोठे कलाकार असतील, रवी भाऊ असतील, सगळे शाहीर इथं आलेले आहेत. सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आमच्या मंत्री महोदयांना एवढं सांगतो, येताना साहेब तुमच्याच नावावर आम्ही सगळेजण आलो. आमचे रावसाहेब दादा दानवे यांनी खूप आम्हाला मागच्या जयंतीला बी मदत केली. ह्याही जयंतीला त्यांच्याकडं आम्ही गेलो आणि आम्हाला मराठा चळवळीतला मंत्री पाहिजेत असं सांगितल्यावर जाधव साहेबांचं नाव पुढं आलं. आणि जाधव साहेबांची आमची ओळख नव्हती, पण त्यांनी पाठवलं आणि जाधव साहेबांनी सुद्धा आमचं निमंत्रण स्वीकारलं. आम्हाला मनापासून धन्यवाद असं वाटतो. जर आम्ही दिल्लीला निघालो, आमच्या संग कोण येईल याचीच गॅरंटी नव्हती. म्हणून आमचं कुटुंब पहिलं जपलं. घरातले लोक पार आमच्या सुनापासून तर बायकोपासून आमचे नातेवाईक, छबू थोरात असतील, संपत पगार असतील, सगळे नातेवाईक गोळा केले आणि आपण जायचंच. आणि म्हणून सगळेजण आलेत. आणि खास करून रामनारायण मराठा ते सुद्धा इथं आलेले आहेत. हरियाणाचे कायम 16 वर्षापासून आमच्या संघ आहेत. ते पण आमचे पवारसाहेब भिलवाडेचे त्यांचे सगळे सहकारी इथं आलेत. आमच्या संघ काही लोक आले ते आज फिरायला गेलेत दिल्ली. बघा, कधी बघितलं नाही. म्हणजे आता काय कशा पद्धतीनं काय करायचं, पण ठीक आहे, त्यांनाही दिल्ली दाखवणं गरजेचं होतं. आम्हाला सांगावं तेवढं अवघड आहेत, पण सांगावाच लागतं. आम्हाला येताना आणि जाताना अक्षरशः पोलिसांकडे आम्ही परमिशन मागितलं नाही साहेब, आम्ही जाणार आहे हेच सांगितलं. आणि पोलिसांनी बी काही ठिकाणी चांगलं सहकार्य केलं, काही ठिकाणी थोडा त्रास झाला. ज्यावेळेस याच्या जाताना काही त्रास झाला तर आम्ही तुम्हाला कळवू, पण त्रास होणार नाही. जयंती होणार आणि पुढच्या जयंतीला लाखोच्या संख्येने महाराष्ट्रातील लोक इथं येतील अशीच एक अपेक्षा व्यक्त करून आम्ही थांबतो. सगळ्यांना आल्याबद्दल धन्यवाद. सगळ्यांना जय महाराष्ट्र, जय छावा.